आता मी सांगतो काय होणार होते ना, निलेशची मिसेस तिकडे तयार आहे, ती पण मुंबईहून आले आमच्यावर मतदान करायला, म्हणून ती येईपर्यंत कणकवलीतून आपलं झालं असतं ना. तर सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे हे सुद्धा मतदानासाठी आता जात आहेत. नीलम राणेंनी त्यांचं या ठिकाणी औक्षण केलेलं आहे आणि आता नारायण राणे आपल्या पत्नीसह मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जात आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत अशी लढत या ठिकाणी होत आहे. तर शरद पवार काटेवाडी मतदान केंद्रावर एका बाजूला पोहोचले, तर दुसरीकडे सिंधुदुर्गातून नारायण राणे हे सुद्धा आता मतदानाचा हक्क बजावण्याकरता निघालेले आहेत. सुरुवातीला त्यांचं औक्षण केलं गेलं आणि आता नंतर ते मतदान केंद्रावर थोड्याच वेळात पोहोचत आहेत. दुसरीकडे शरद पवार हे काटेवाडीतल्या मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत. तर शरद पवार आता मतदान केंद्रावर या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघामधला आढावा देखील घेतलेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बारामतीतला प्रत्येक कोपरा या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी पिंजून काढलेला आहे. शरद पवारांनी स्वतः बारामतीमध्ये 2 वेळा सभा घेतली. संपूर्ण राज्यामध्येच शरद पवार यांनी आपल्या पक्षासाठी 54 सभा घेतलेल्या आहेत. दुसरी दृश्य सिंधुदुर्गमधून नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते निघत आहेत. विनायक राऊत